श्री स्वामी समर्थ. विष्णू सहस्त्रनाम ऐकल्याने घरामध्ये काय चमत्कार होतात. आपल्या परंपरेत प्रामुख्याने 3 देवतांची पूजा केली जाते. ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखले जाते, शिवाला संहारक म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूला विष्णूचा संचालक मानले जाते. भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ता म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांची उपासना केल्याने तुमचे जीवन खूप सोपे आणि सुखी होते. आपले संगोपन करणारा याची पूजा केल्याने जीवन जगणे आणि पुढे जाणे खूप सोपे होते. असे श्रद्धा आहे. भगवान विष्णूची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत, ज्यामध्ये विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणे सर्वात फलदायी मानले जाते. असं मानलं जातं की जे विष्णू सहस्त्रनामाचे नियमित पठण करतात त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण होतो. लाखो दुःख दूर होतात. परंतु विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे अनेक नियम देखील आहेत आणि ध्यानात ठेवूनच पाठ केले पाहिजे, जेणेकरून भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. भगवान विष्णू प्रसन्न होतात. विष्णू सहस्त्रनाम हे एक प्राचीन स्तोत्र आहे, ज्याचा शब्दशः अर्थ भगवान विष्णूचा 1000 नावाचा आहे. विष्णू सहस्त्रनाम हे एक संस्कृत विद्वान ऋषी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारताचा एक भाग आहे. सूर्योदयाच्या वेळी पठण करणारे विष्णू सहस्त्रनाम पाठ तुम्ही तुमच्या सोयीनुसार केव्हाही नियमितपणे करू शकता, परंतु सूर्योदयाच्या वेळी ते वाचणे किंवा मग ऐकणे अतिशय उत्तम आहे असं मानलं जातं. त्यामुळे घरामध्ये विष्णू सहस्त्रनामाचे पठण करताना नेहमी स्वच्छ शरीर व मनाने सूर्योदयाची वेळ निवडा. विष्णूला माता लक्ष्मीचे आवाहन करताना पूर्ण भक्तिभावाने पठण सुरू करावे आणि सूर्योदयाच्या वेळी याचे पठण केल्याने घरातील सर्व सदस्यांवर भगवान विष्णूची कृपा कायम राहते. विष्णू सहस्त्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा, शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष, स्वभावदोष नाहीसे होतात. विघ्ने, संकटे आपल्यापासून दूर पळतात. एखाद्या व्यक्तीने दररोज विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला तर त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा दूर होतो. त्या व्यक्तीला कीर्ती, आनंद, ऐश्वर्य, समृद्धी, यश, आरोग्य आणि सोबत भाग्य प्राप्त होते. जर तुम्हाला हे पठण रोज करता येत नसेल तर ते फक्त गुरुवारीच वाचा. असं केल्याने तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्याने मन शांत होते आणि आपले लक्षही केंद्रित होते. भगवान विष्णूचे प्रत्येक नामाचे वाचन केल्याने आंतरिक ऊर्जा वाढत जाते. विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्याने भगवान श्रीहरीची कृपा लागते आणि सर्व कामे सहज होतात. विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्याने भक्तिभावाने मनपूर्वक पठण केल्याने भक्ताला अफार लाभ मिळतात. विष्णू सहस्त्रनाम जपण्याचे काही नियम देखील आहेत. विष्णू सहस्त्रनामाचा जप करण्यासाठी प्रत्येक नावाचा अर्थ समजून घेणे आणि त्याचा अंतर्भाव करणे. विशेषतः नामदिवसाच्या कोणत्याही वेळी तुम्ही पठण करू शकता किंवा मग पहाटे करू शकता. ब्रह्ममुहूर्त दरम्यान किंवा सूर्योदयाच्या सुमारे 1.5 तास आधी पवित्र स्तोत्राचे उच्चारण करणे शुभ मानले जाते. अधिक मासात विशेष फलदायी आहे. या स्तोत्राचे पाठ केल्यास अधिक मासामध्ये याचे अनंत पटीने पुण्य मिळते. दर बुधवारी 4 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर सर्व मित्रांना सद्गती मिळते. नियमित रोज 12 वेळा विष्णू सहस्त्रनाम 6 महिने म्हटले तर सर्व प्रारब्ध नष्ट होतात व लोककीर्ती व मोक्ष प्राप्त होतो. म्हणजेच भुक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात. 15,000 वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर एक विष्णू याग केल्याचे फळ मिळते, असे श्री डोंगरे महाराज विरचित भागवतात लिहिलेले आहे. एकादशीच्या रात्री 12 वाजता स्नान करून विष्णूपुढे तुपाचा दिवा व बत्ती लावून विष्णू सहस्त्रनामाचे 12 पाठ एकादशीच्या दिवशी केले, साक्षात भगवान यांचे दर्शन होते. 40 दिवसाच्या रोज 12 वेळा नियमित पठण केल्यास अशक्य गोष्टी शक्य होतात. सहस्त्रनामाने अडचण अथवा तूप लावलेल्या तिळाने विष्णू सहस्त्रनामांनी हवन केले तर अतिशय उत्तम.
अनुभव येतात. बालकृष्ण तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्त्रनाम म्हणून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते. ती तुळशीची पाने त्यांना चावून खायला द्यावीत. त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते. वास्तुदोष झाल्याकरता रोज 3 पाठ आठवडाभर करावेत. याची सुरुवात बुधवारी करावी. तुपाचा दिवा व उदबत्ती ही लावावीच. बाहेरचा त्रास असेल, संतती म्हणती, मंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्त्रनामाचे पाठ ऐकावे. घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असतील तर विष्णू सहस्त्रनामाच्या पठणाने त्यांची सर्व व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते. श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचे पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते व त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टीचा परिहार होतो. विष्णू सहस्त्रनामाचे कोणत्याही प्रकारचे अनुष्ठान करायचे असेल तर त्यासाठी रुद्रशाप विमोचन विधी करणे आवश्यक असते. परंतु जर ते शक्य नसेल तर त्यांच्याऐवजी विष्णू सहस्त्रनामाच्या आधी व शेवटी 3 वेळा ओम नमः शिवाय आणि 3 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा. शिवालयात शिवारात बसून रोज पिशावी सहस्त्रनामाचे पाठ करतो त्याला कोट्यावधी गायी दान केल्याचे फळ प्राप्त होते आणि त्याला मोक्ष देखील प्राप्त होते. असे विष्णू यांच्या अच्युत अनंत गोविंद या 3 नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो. आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर त्यावेळेस फक्त उंबरठ्याबाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात 4 वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे. आपले प्रत्येक कार्य सिद्धीत जाते. विष्णू सहस्त्रनामाचे नियमित पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि पैसे कमवण्याचा मार्ग मोकळा होतो. विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्याने मन शांत राहते. घरामध्ये निसंतान झालेल्या लोकांनी दररोज विष्णू सहस्त्रनामचे एकतरी पठण करावे. त्यांना अनुभव लवकरच येईल. विष्णू सहस्त्रनाम पठणाचे फायदे. धार्मिक लाभ. घरामध्ये पवित्र वातावरण निर्माण होते. वास्तुदोष, ग्रहदोष, पितृदोष, ग्रहभाता यापासून मुक्ती मिळते. मानसिक लाभ. मन शांत राहते. एकाग्रता वाढते. चिंतेपासून आणि निराशापासून आराम मिळतो. आध्यात्मिक लाभ. भगवंताची कृपा सतत आपल्यावर राहते. पुण्य प्राप्त होते आणि मोक्षाची वाढ सुख होते. कौटुंबिक व आर्थिक लाभ. घरात शांती, समृद्धी आणि आरोग्य होते. आर्थिक कर्तव्ये दूर होतात. नवस्फूर्तता आणि संतती प्राप्त होते. विष्णू सहस्त्रनामाचे आणखीन फायदे व रहस्य. मानसिक शांती व ध्यानासाठी प्रभावी. विष्णू सहस्त्रनामातील प्रत्येक नाव उच्चारताना दोन्ही कंपन निर्माण होतात. ही कंपनी मेंदूच्या शांत अस्वस्थतेला पोहोचवतात. ध्यान, मेडिटेशन, योग साधना यासाठी उत्कृष्ट पूरक आहे. 2 गुरु शिष्य परंपरेचा भाग. अनेक आध्यात्मिक गुरु विष्णू सहस्त्रनामाचा जप आपल्या शिष्यांना साधना प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग म्हणून शिकवतात. हे दिव्य ज्ञान आणि सद्गुणांचा साठा मानले जाते. 3 ग्रहभाता व कुंडली दोषावर उपाय. शनी, राहू ही तुझ्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम उत्तम उपाय आहे. पितृदोष, कालसर्पदोष, चंद्रदोष यासाठी प्रभावी पाठ मानले जाते. विशिष्ट प्रकारचे अनुष्ठान. 1 तूप हवन व सहस्त्रनाम. सहस्त्रनाम वाचून तुपाचा हवन केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरात आजारी व्यक्ती जवळ वाचल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. धंदा, नोकरी, यश. गुरुवारी नियमित वाचन. लक्ष्मी कृपा प्राप्ती होते. शांतता आणि समाधान. कुटुंबात वाद, अशांती असल्यास संध्याकाळ वाचन करणे. विष्णू सहस्त्रनाम अधिक गोड माहिती. 1 सहस्त्रनाम हे मंत्रयोग आहे. विष्णू सहस्त्रनाम हे ध्यान, मंत्र, ध्यान आणि साधना याचे एक संयुक्त रूप आहे. यातील प्रत्येक नावात एक विशिष्ट ऊर्जा कंपन्या आहेत. जसे की श्रीधर मनाला शांत करतो. वैकुंठ आत्म्याला उच्च लोकात नेतो. दामोदर कर्मबंधन तोडतो. 2 विष्णूचे नामस्मरण आणि चित्तशुद्धी. जेव्हा तुम्ही सहस्त्रनामाचा उच्चार करता तेव्हा चित्तशुद्धी घडते. मनातून राग, द्वेष, चिंता याचे उच्चाटन होते.
यामुळे तुम्ही अध्यात्माचे ध्यान समाधी अवस्थेकडे वाटचाल करता. विष्णू सहस्त्रनामातील काही गुप्त नामाचे रहस्य. नामगुप्त अर्थ जगन्नाथाची सर्व ब्रह्मांडाचा स्वामी आहे. नारायण नरा म्हणजे जीव आणि आयन म्हणजे निवास. सर्व जीव ज्यांच्यात वास करतात. कृष्ण आकर्षणाचा परमस्तोत्र, सर्वांनाच आकर्षित करणारा वासुदेव, संपूर्ण विश्वात व्याप्त असलेला परमेश्वर. रात्रीच्या वेळी जपाचे फायदे. बऱ्याच जणांना वाटते की फक्त सकाळी जप करावा, फक्त रात्रीच जप अधिक गोड फळ देतात. विशेषतः एकादशीच्या रात्री, गुरुपौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, रामनवमी, चंद्रग्रहणाच्या वेळी मंत्र जप अत्यंत प्रभावशाली असतात. विष्णू सहस्त्रनामाच्या पासाठी पवित्र वस्तू व सजावट वस्तू. महत्त्व. तुळशीपत्र विष्णू अत्यंत प्रिय मानतात. शंख चैतन्य निर्माण करतो. तांब्याचा कलर सकारात्मकता ऊर्जा आकर्षित करतो. घंटी वाईट शक्तींना दूर ठेवते. पंचामृत प्रसाद म्हणून वापरल्यास आध्यात्मिक उन्नती. सहस्त्रनामाच्या पाते. विशेष संकल्पविधी. दैनंदिन वापरण्यासाठी सकाळी 6 वाजता एक वेळ वाचन करावे. संध्याकाळी दिवा लावल्यानंतर एक वेळा वाचन अधिक विशिष्ट फलदायी. संकल्प पाठासाठी संख्या. कालावधी. संताना प्राप्ती दिवसातून एक वेळा 108 दिवस. आर्थिक समृद्धी दिवसातून 3 वेळा 40 दिवस. मानसिक शांती फक्त गुरुवारी एक वेळा सलग 12 गुरुवारी. वास्तुदोष निवारण रोज 3 वेळा 7 दिवस. विष्णू सहस्त्रनाम जप करताना होणाऱ्या अनुभूती. डोळे बंद करता करता प्रकाश जाणवणे. शरीराच्या भोवती थंड आणि उष्ण लहरी. जप करताना डोळ्यातून अश्रू येणे ही शुद्ध अंतःकरणाची लक्षणे. स्वप्नात भगवंताचे दर्शन होणे. विष्णू सहस्त्रनाम हे अद्वितीय आध्यात्मिक शास्त्र. विष्णू सहस्त्रनाम हे केवळ एक स्तोत्र नसून अग्निमंत्र, तंत्रज्ञान, योग व वेद यांचा एक अद्वितीय सहयोग आहे. यामध्ये हजारो वर्षापासून संचित ज्ञान दडलेले आहे. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.